कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा नियम आहे. बाकी प्रत्येक टीमला रनआउट, वाईड बॉल आणि वेस्ट ऑफ बॅटसाठी एक रिव्ह्यू फक्त दिलेला आहे. इन बिटवीन 10 सेकंड, फक्त 10 सेकंडच्या आत तुम्ही तो निर्णय आमच्यापर्यंत सोपवायचा आहे. लागेल लगेचच. टीम जनमान कोरावले लक्ष सुद्या, त्याचबरोबर ओपनिंग पेअर देखील लगेचच पाठवून द्या. सुरेश आणि त्यांच्या सोबत देण्याकरता दाखल होताना पाहायला मिळतात रोहित. ऑल इज सेट. आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीतील सामना सध्याच्या घडीला पहिला सुरू होतो. दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. ओनली इन केस ऑफ इमर्जन्सी विथ ऑनफिल्ड अंपायर परमिशन और मॅनेजमेंट कमिटी परमिशन तुम्ही पाडे मैदानामध्ये नेऊ शकता. ही महत्वाची सूचना आपण लक्षात घ्या. या सामना सुरू होतोय. ऑफिशियल पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. दोन्ही टीमला आपण ऑल द बेस्ट देऊयात. जनमान कोरावळे त्यांच्या विरुद्ध साई समृद्धी मानवली आजच्या महत्वपूर्ण दुसऱ्या रजनीतील ही पहिली लढत अगदी थोड्याच वेळात आपल्यासोबत स्टार्ट होईल. 6:38 पहिला बॉल पडेल तसं टाइम काउंटर स्टार्ट होईल. लक्ष सुद्धा दोन्ही टीमचे 12 मॅन. कालचा दिवस गाजवला बेस्ट ऑफ खाटेकर जगदीश आणि त्याच्या आर्मीनं. सामना सुरू होतो रोहित धुमाल आघाडीसाठी. अर्थातच बावड्या ज्याच्या नावानं साई समृद्धी मानवलीचं क्रिकेट जाणलं जातं. चला स्पीडअप करावं लागेल टीम जनमान कोरावळे. 6:39 पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार होता. बॉलिंग मार्कवर हर्ष धुमाल. यंदाचा हंगाम त्यानं गाजवलेला आहे. पहिल्या षटकात रोहित धुमालच्या विरुद्ध. पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बाउन्स पाहायला मिळाला. सडनली चेंडू रायज होतोय. सरप्राईज डिलिव्हरी, स्टेप आउट झाले होते रोहित. थ्रू द मिड विकेट खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसतोय. डॉट बॉलनं स्पिनला झालेली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट बॉटम हँड अपील पुन्हा एकदा स्ट्रॉंग झालं. पायावरती चेंडू आढळतोय मात्र एक्झॅक्टली पंचांनी हाईट फॅक्टर आता विचारात घेतलेला आहे. सांगता होताना पाहायला मिळेल डॉट बॉलची निर्धाव चेंडूची झालेली समाप्ती. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर एसडीज. हाईट जास्त होती या चेंडूची. पिचिंग परफेक्ट होती. योग्य निर्णय ऑनफिल्ड अंपायर महेंद्र बवर सरांच्या वतीनं. सलगचा दुसरा डॉट बॉल. बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि विकेट. सेलिब्रेशन सुरू झालंय. टीम जनमान कोरावलेचं ओयूट इट्स आउट. रोहित धुमाल परत आहेत माघारी. पहिला झटका टीम साई समृद्धी मानवली क्रिकेट संघाला. अशोक दाखल होताना पाहायला मिळतात. दोन डॉट बॉलचा दबाव बनला.
रोहित धुमालला चूक करण्यास भाग पडलं, तो माघारी परततोय. चला न्यू बॅटर इमिडिएटली इंटर व्हावं लागेल. या स्पर्धेमध्ये टाइम आउट हा नियम देखील ही सूचना लक्षात घ्या. कंपल्सरी तुम्हाला क्रॉसिंग करणं गरजेचं राहील. न्यू बॅटर जेव्हा मंथनामध्ये दाखल होत असतो, इंटर होत असतो. 2 डॉट बॉल आडे तदनंतर आलेली विकेट. बॅटिंगसाठी एक्सपिरियन्स कंटेंडर अशोक दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 0वरती पहिली विकेट पडली. लक्ष सुद्धा दाजी 2 मिनिटं आतापर्यंत 3 बॉल टाकण्यासाठीच वापरलेली आहेत. स्पीडअप करावं लागेल. थोडं फास्ट क्रिकेट केला जनमान कोरावले. लेगचा अप्रतिम वापर. गुडलीत ओढून सडनली चेंडू टेक ऑफ होतोय. सरळ विकेट किपरच्या हातात विसावतोय. हर्ष धुमाल कंप्लीट पॅकेज आहे जनमान कोरावलेचा. मग मुरबाड ग्रामीण प्रीमियर लीग असो, नुकताच संपन्न झालेला आदर्श चषक दानिवलीचा 33वा पर्व असो, यंदाचा हंगाम या खेळाडूंना आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती अक्षरशः दणानून सोडलाय. स्टील टू गो. समोर लॉफ केलाय. चांगला ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षकाला पोहोचण्यापूर्वी बॉल मात्र पोहोचतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. मागच्या 4 चेंडू नंतर 5व्या चेंडूवरती धावसंख्येची कोंडी फोडणारा हा पहिला चौकार साई समृद्धी मानवली क्रिकेट. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत. 4 ऑन बोर्ड, 4 धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं जरूर, मात्र सडनली चेंडू एक्स्ट्रा राईज होतो, बाउन्स होतोय. विकेट किपरच्या हातात निघून चाललाय. एसडीज 15 सेकंडच्या तुम्ही रिव्ह्यूची मागणी करू शकता. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. चेंडूची जी उचली आहे त्या उचलीबाबत फलंदाजाच्या मनामध्ये साशंक निर्माण झालेला आहे. त्याच कारणास्तव त्यांना थर्ड अंपायरची मदत आता मागितलेली आहे. एक्झॅक्टली पाहावं लागेल. टेक्निकल टीमचा सपोर्ट घ्यावा लागेल. चेंडूचा बाउन्स काय होता, बॅट्समनची बॉडी पोझिशन काय होती. इट इज वाईड. थर्ड अंपायर कडून वाईडचा कॉल आलेला आहे. ओव्हर द बॅटर हेड हा बॉल होता. वाईडचा सिग्नल येईल. धावसंख्या 5. 5 ऑन बोर्ड. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. येस इट इज. साइड अँगल क्लिअर आपण बघत आहोत. अगदी बॅटरच्या डोक्यावरून चेंडू विकेट किपरच्या हातात निघून जातोय. सो वाईड कॉल. 5 धावा धावफलकावर. 1 बॉल तो षटकाचा बाकी आहे, तो पुन्हा एकदा टाकावा लागेल. हर्ष धुमालला 1 फॉर द ओव्हर हा कॉल आता करण्यात आलेला आहे ऑनफिल्ड अंपायर महेंद्र भवर सरांकडून. स्टेप आडून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला लेंथ लाईन ऍडजस्टमेंट पाहायला मिळाले. डॉट बॉलची झाली आहे सांगता. वाईट बॉल नंतर छोटेखानी वापसी हर्ष धुमालकडून. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात धावसंख्या 5 एका गड्याच्या मोबदल्यात साई समृद्धी मानवली पहिल्या डावात टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना. पाच धावा धावफलकावर आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. षटक सध्या सुरू होते दुसरं. गोलंदाजीसाठी हनुमान दाखल होताना पाहायला मिळतात. या खेळाडूंना देखील यंदाच्या हंगामात इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. 5 धावा धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात. 5 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक सेकंड पॉवर प्ले फॉरेस्ट कडून हनुमान. पहिला बॉल लोवर फुल टॉस. समोर ड्राइव्ह करतात वायडिश ऑफ लॉंग ऑफला. बॅकअप अवेलेबल आहे पिंकेश धुमाल कडून. एक सिंगल धाव मिळेल सुरेशला आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं साई समृद्धी मानवली संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झालेली आपल्याला पाहायला मिळते. ती 6 ऑन बोर्ड, 6 धावा धावफलकावर. 50 पार स्कोर न्यावा लागेल. त्यासाठी अशोक आणि सुरेश या 2 बॅटरच्या दरम्यान हवी आहे पार्टनरशिप. 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्कोरलेग अंपायरकडे विचारणा केली विकेट किपर मिलिंद गुल्लेनं.
त्याची विकेट किपर देखील यंदाच्या हंगामात फार चर्चेत राहिलेली आहे. नेहमीच तो चांगलं बॅकअप टीमच्या गोलंदाजांना देत असतो. यानंतर होणारा सामना शिवस्वराज 11 सावळाराम नगर आणि त्यांच्या विरुद्ध सागर 11 पारताळे. या दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे, मिड इनिंग दरम्यान आपल्याला टॉससाठी उपस्थित व्हावं लागेल, ही सूचना आपण लक्षात घ्या. 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 6 धाबा सध्या स्कोरबोर्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. चला वेळ जास्त घेता, लक्ष सुद्धा टीम कोरावले. 6:39 ला पहिला बॉल पडलाय. 7 मिनिटं आतापर्यंत तुम्ही 8 चेंडू टाकण्यासाठी वापरलेली आहेत. 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट, बॉल मागे निघाला, शॉट तडम्याला, शॉट फालेकचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत बॉलला अडवण्याचा प्रयत्न, त्याचा फसला, बॉल हळूहळू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. लक फॅक्टर ऑन करणारा हा चौकार. तो या चौकारात सायडा धावसंख्या दाफलकावरती 29 झाली होती. 10 ऑन बोर्ड, 10 धावा दाफलकावर. अपील स्टंपिंग साठी आणि इट इज आउट. फलंदाज बाद, बिहाइंड द विकेट. अप्रतिम कामगिरी मिलिंद गोलेची. सेक्युर हँड्स कम इन टू द ऍक्ट अँड बॅट्समन लूज हिज टेम्परामेंट. फलंदाज बाद, स्टंपिंगच्या स्वरूपात, एसटीजीच्या स्वरूपात धक्का दुसरा. बॅटिंग साठी पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळतात सुधीर. 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर, 2 धक्के आतापर्यंत मॅच मध्ये बसलेले आहेत. दाफल कव्हर, स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2. सुधीर सध्या खेळतोय. स्ट्रायकरला न्यू बॅटर जो दाखल झालाय त्याच्यासोबत सुरेश देतो. एका चेंडूत एका धावेचं त्याचं योगदान. पार्टनरशिप आता इम्पॉर्टंट असेल, नितांत गरजेची असेल ती भागीदारी. हनुमान समोर ऑन डेप खेळतायत. लेफ्ट ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफला फिल्डर नाही, लॉंग ऑनचा फिल्डर फक्त पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल चाललाय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॅटमधून धावाला धीर देणाऱ्या या 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. या चौकाराच्या सायडनं दाफल किंबहुना पुढे मार्ग शोधताना पाहायला मिळत आहे. 14 ऑन बोर्ड, 14 धावा सध्या दाफलकावर. 1 टू गो. टाइम काउंटर स्टार्ट आहे. लक्ष सुद्धा जनमन कोरावळे. चौदाला विकेट 2 पडलेले आहेत. आल्या आल्या कॉन्फिडन्स स्टार्ट सुधीरचा आपण या सामन्यात बघत आहोत, ज्यानं चौकाराने नुकताच वैयक्तिक खातं खुलं केलेलं आहे. बघा न्यू बॉलची मागणी झालेली आहे, मात्र जसा मॅच बॉल रिटर्न होईल मॅच बॉलना सामना तुम्ही कंटिन्यू करू शकता, ही सूचना लक्षात घ्या. चौदा धावा दाफल कव्हर. षटक सध्या सुरू होते. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू बाकी आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत. हनुमाननं 1 विकेट त्यानं कॅरी केलेलं. बॅकफुटर आले, स्क्वेअर कट विथ वाइड अँड पनिश. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार सुधीर गोंदलीच्या बॅटमधून. 2 षटकांची अंती. टीमची धावसंख्या 18.
18 धावा दाफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात सुधीरच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चौकार. चला 10 मिनिटाचा एक्झॅक्ट वेळ 2 षटक टाकण्यासाठी घेतलेला आहे. स्पीडअप करावा लागेल. लक्ष सुद्धा टीम जनमान कोरावले. मॅच इज ऑन. सामना स्टार्ट होतोय. पिंकेश धुमाल गोलंदाजीसाठी बॅटची बाहेरची कडा आणि पाठीमागे विकेट किपरनं पकडलाय झेल. फलंदाज बाद माघारी परततात सुरेश. 18ला हादरा तिसरा. टीम साई समृद्धी मानवली क्रिकेट संघाला. फलंदाज दाखल होतोय. कैलास. धावसंख्या 18. 3 विकेट आतापर्यंत साई समृद्धी मानवलीनं गमावलेल्या आहेत. पिंकेश धुमाला पहिल्या बॉलवरती सुयश आपण बघत आहोत सध्या मिळतोय. लो फुल टॉस बॉल डायरेक्टली टू द स्टंप हिट होतोय. एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. 12व्या खेळाडूची भूमिका जनमन कोरवल्यासाठी यष्ट्याने सध्या अदा केलेली आहे, बजावलेली आहे. एक सिंगल धाब्याच्या सोबतीने धावसंख्या 19. मिलिंद. प्रत्येक बॉलवरती जर तुम्ही अशी गालाबेट केली तर कसं होईल मित्रा. फिल्डिंग सेट करावी लागेल. वेळेच्या बाबतीत कुठल्याच टीमला या स्पर्धेत गत्यंतर नसेल. लक्ष सुद्धा 19 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. सुधीर चांगल्या फॉर्म मध्ये 2 चेंडूत 8 धाब्याचं योगदान त्याच्या बॅटमधून आलेलं आहे. यानंतर होणारा सामना रेडी राहावा लागेल. लक्ष सुद्धा यापुढील लढतीसाठी सज्ज व्हावं लागेल सागर 11 पारताळे आणि त्यांच्या विरुद्ध शिवस्वराज 11 सावळारामनगर. फुल टॉस बॉल दिशा दिली. फ्लिक ऑफ द रिस्ट. डेलिकेट टच. फिल्डर उपस्थित होत आहे. डीप मध्ये स्कोर लेगला तुषार धुमाल. चांगली फिल्डिंग. तितकाच चांगला थ्रो आला डीप मधून. मिळेल ते एक सिंगल धाव सुधीरला आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीने सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपल्याला पाहायला मिळेल 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या दाफलकावरती. चला फ्लड लाईट्स देखील ऑन झालेले आहेत. टिल 3 टू गो. फुल लेंथ होता. आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं जरूर, मात्र बॅट खाली ड्रॅग होती. त्याच कारणास्तव पंचांचा नकारार्थी सिग्नल आपण बघत आहोत. डॉट बॉलची सांगता रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेट आले होते. पिंकेश अगदी खोला टाकला होता बॉल. मिस टाइम. झेलची संधी बनली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात बालकृष्ण. बॉडी बॅलन्स त्यांना गमावलाय. बॅकअप केलं तुषारनं. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या आपल्याला मिळताना दिसत आहेत. या डबल बरोबर टीमची टोटल सध्या पाहायला मिळेल 22 ऑन बोर्ड. 22 धावा सध्या स्कोरबोर्डवर. षटक तिसरंच मार्गस्थ आहे. स्टील 1 टू गो. पिंकेश राऊंड विकेट. फुल टॉस. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय, मात्र फलंदाज धावची धावबाद होतोय.
रनआउट तर डेफिनेटली आहे. नॉस्टाकर रेडला मात्र हाईट फॅक्टर बाबत पंचांसोबत विचारणा सुरू आहे. पायसात एक्झॅक्टली पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत काच पोहोचतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS ची मागणी केलेली आहे. सिडीज बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS ची मागणी केलेली आहे. बॅट्समन कैलास तर डेफिनेटली आउट आहेत, मग ते क्वाडबँड असोत अदरवाईज रनआउट असोत. मात्र आपण टेक्निकल टीमचा सपोर्ट घेणार आहोत. येस, कट टू कट हाईट होती. थर्ड अंपायरचा डिसिजन आला फेअर बॉल. त्याच कारणास्तव या चेंडूवरती एकही धाव नसेल. ऑलरेडी क्वाडबँड किंवा रनआउट अशा कुठल्या तरी एका बाबतीत फलंदाजाला माघारी जाणं होतंच. मात्र जी विचारणा पंचांकडे केली होती वेस्ट ऑफ बाईटसाठी ती पंचांनी फेटाळलेली आहे. फेअर बॉल घोषित होतोय. येताना पाहायला मिळेल आणखीन एक विकेट. कैलास माघारी परत आहेत. षटक सध्या चौथं मार्ग चौथ्यांना पाहायला मिळतंय. बॅटिंगसाठी पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत रणजित, तर सेकंड स्पेलमध्ये हर्ष धुमाल गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला वेळ जास्त घेता, लक्ष असू द्या. ऑलरेडी ड्रिंक्स ब्रेकची 2 मिनिटं आणि आतापर्यंत वापरात आलेली 16 मिनिटं. लक्ष असू द्या. टोटल 18 मिनिटं वापरली आहेत, त्यातली 2 मिनिटं ड्रिंक्स ब्रेकची आपण लेस केलेली आहेत. 4 मिनिटात चौथं षटक टाकावं लागेल हर्ष धुमाल. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम. फिल्डर वाट पाहतोय, बॉलला येऊन दिलाय आणि आपल्या हाताच्या कक्षेत त्याला सामावून घेतलाय तो तुषार धुमाल दाजीनं. फलंदाज बाद, सुधीर परत आहेत माघारी. बॅटिंगसाठी पाहिलं तर भावेश दाखल होताना पाहायला मिळतात. यापुढील होणारा सामना जसं पहिलं सत्र संपेल मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. सूचनेकडे लक्ष असू द्या. शिवस्वराज 11 सावळाराम नगर आणि त्यांच्या विरुद्ध सागर 11 पारताळे. झेलची संधी आणि चांगला झेल पकडलाय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. तेव्हा धुमाल यांनी फलंदाज बाद, लागोपाठचा दुसरा आद्रा दिलाय हर्ष धुमालनं. भावेश आल्या पावली परत आहेत माघारी. ऑन हॅट्रिक संधी आता विकेट हॅट्रिकची गोलंदाज हर्ष धुमालला. बॅटिंगसाठी पाहिलं तर जगदीश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 22, 6 गड्यांच्या मोबदल्यात. बघा वाहन चालकांना सूचना आहे, बाउंड्री रोपच्या लगत आपण वाहन न्या मित्रांनो. सामने सुरू आहेत. मिडल ऑफ द ग्राउंड वाहन नेऊ नका. सर्वांना नम्रतेची सूचना असेल. वेगवान बॉल ऑफ स्टंपच्या समोर टाकलाय. चांगला वेग गोलंदाज हर्ष धुमालकडे. एक युनिक ऍक्शन आहे त्याच्या गोलंदाजीची. सध्या प्रभावशाली कामगिरी तो करतोय. धावसंख्या पाहिली तर ती 22-22, लॉस ऑफ 6 विकेट.
ऑन साइडला टर्न केला बॉल. बॉटम बॅटचा अत्यंत सुंदर वापर. मात्र मिळेल ते योग्य एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोरबोर्डवर या सिंगल धाब्याच्या 6 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला. 23 धावा. सागर 11 पारताळे संघ उपस्थित झालेला आहे. रिक्वेस्ट असेल शिवस्वराज 11 सावळाराम नगरच्या कॅप्टनला आपल्याला देखील उपस्थित व्हावं लागेल. शॉर्ट बॉल समोर फ्रंट फुटवर पूल केला. पूल अँड पॉवरफुल, ब्युटिफुल, युजफुल अँड डिलाइटफुल रणजीतच्या बॅटमधून येतोय हा मॅक्सिमम षटकार. हवाई हल्ला सध्या आपण बघत आहोत रणजीतच्या बॅटमधून. शॉर्ट बॉल यावेळेला समोर फोर्सिबल फटका. लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक पाहतोय मात्र त्याच्या आवाक्याबाहेर बॉल सीमारेषेच्या बाहेर फिनिश होतोय. येतोय तो सलगचा दुसरा षटकार. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न का केला नाही हा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. कारण बॉल क्लोज टू द बाउंड्री लाईन फिनिश झाला. धावसंख्या 35. 2 चेंडूत 12 धावेचे योगदान. रणजीतचं लागोपाठचे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. अंतिम अखेरचं निर्णायक षटक आता बाकी आहे. पाहायचं कुठल्या गोलंदाजावरती अंतिम षटकात जबाबदारी दिली जाईल. तुषार धुमाल आय थिंक गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकबगार आहेत. पाच कशा पद्धतीने आता या मॅच मध्ये अंतिम षटकात त्याची भूमिका तो अदा करेल. बघा सूचना लक्षात घ्या. ऑफिशियल पंच ज्या काही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत त्या सूचनांचं पालन करावं लागेल. टाइमपास नको रोहित. ऑलरेडी वेळ जास्त गेलेला आहे. तुमची रिपोर्टिंग देखील लेट झालेली आहे. धावसंख्या 35. 35. 8.75 धाबे सज्ज होत असताना पहिला बॉल लेट कट. मात्र थर्डमॅनला तितकंच चांगलं बॅकअप आलं. धावचेसाठी अपील झालं स्कोरले अंपायरकडे. पंचांनी आता तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. ग्राउंड अंपायरकडून टेक्निकल टीमचा सपोर्ट आता घेतला जातो. असं पुन्हा एकदा टेक्निकल टीम कडे आपल्याला जावं लागेल. एक्झॅक्टली पाहावं लागेल धाव घेण्याचा जो प्रयत्न केला स्ट्रायकरला रणजीतनं तो यशस्वी ठरला की नाही. तो पॉपिंग क्रेज मध्ये सुखरूप परतला की नाही. इज आउट ऑर नॉट आउट. बॅट्समन इज सेफ. बॅट इनलाईन ट्रॅक झालेली आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. एक सिंगल धाव. धावसंख्या 36. 5 चेंडू बाकी आहेत पहिल्या डावाचे. स्पीडअप करावं लागेल टीम जनमान कोरावडे. लक्ष सुद्धा 35 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट प्लस एक सिंगल आता 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती जाड होते. सो सुधारित फलक 36 आपल्याला पाहायला मिळेल 6 गड्यांच्या मोबदल्यात. स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. बॅटर आय थिंक थोडेसे इंज्युअर्ड झालेले आहेत. छत्तीस धावा दाखल कव्हर. 6 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. मात्र रणजीतनं लागोपाठचे 2 षटकार यापूर्वीच्या षटकात लगावलेले आहेत. सुद्धा कॉन्फिडन्स त्याच्याकडे. कमी गतीने टाकलेला बॉल फ्लाईट दिली होती. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची होत असताना समाप्ती. अंतिम षटकात तुषार धुमाल अर्थातच दाजीनं चांगली वापसी या मॅच मध्ये केलेली आपण बघत आहोत. धावसंख्या 36. डॉट बॉलला छोटेखानी वापसी सध्या होत असताना टीम जनमान कोरावलीची.
अपील बिहाइंड द विकेट फार स्ट्रॉंग, मात्र पंचांवरती त्याचा कुठलाही परिणाम नाही, प्रभाव नाही. स्किट होत असताना सरळ चेंडू आपण बघत आहोत. पाठीमागे विकेट किपर मिलिंद गोल्लेच्या हाताचा वेध घेतोय. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. ओव्हर द विकेट आले, फिंगर मोड केले होते, फसवा चेंडू फ्लॅट दिली होती. सलगचा दुसरा डॉट बॉल. धावफलक स्थिर त्याला पाहायला मिळेल. सध्या 37 धावा, 37 ऑन बोर्ड. धावा धावफलकावर 6 विकेटच्या मोबदल्यात. फुलटॉस बॉल स्वीप केला, मात्र हवं तसं टायमिंग नाही, मिडलिंग नाही, मिसफिल्ड. धावसंख्या 38, 38. स्टील 1 to go. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा अपील, मात्र पंचांचा नकार. डॉट बॉल. याचबरोबर अंतिम षटकात अवघ्या 3 धावा तुषार धुमाला खर्च केल्या. रोखलं गेलं साई समृद्धी मानवलीला 38 वर. 39चं टार्गेट आता सेकंड इनिंग मध्ये सेट झालं जर्मन कोरावळे समोर. रिक्वेस्ट आहे साई समृद्धी मानवली फिल्डिंग लगेचच सेट करा. त्याचबरोबर टीम जर्मन कोरावळे आपल्याला डगआउटचा ताबा घ्यावा लागेल. सागर 11 पारताळे संघनायक आणि त्याचबरोबर शिवस्वराज 11 सावळाराम नगर संघनायक. टॉस लगेचच केला जाईल, सूचनेकडे लक्ष असू द्या. ऑलरेडी सागर 11 पारताळे संघाचे संघनायक नियोजित वेळेत उपस्थित झालेले आहेत. शिवस्वराज 11 सावळाराम नगरला ऑफिशियली फायनली हा लास्ट कॉल असेल, लक्ष असू द्या. फिल्डिंग लगेचच सेट करा साई समृद्धी मानवली. त्याचबरोबर ओपनिंग पेयर पाठवून द्या लगेचच टीम जर्मन कोरावळे. साई समृद्धी मानवली फिल्डिंग लगेचच सेट करावी लागेल. कॅप्टनला रिक्वेस्ट आहे. सागर 11 पाताले संघ नियोजित वेळेत उपस्थित झालेल्या राजेशजी दलवी आणि त्यांची आर्मी विनंती आहे. राजेशजी दलवी या पण मंचावरती आपलं देखील या नाईट धमाका चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. शिवस्वराज 11 सावळाराम नगर कॅप्टनला ऑफिशियली लास्ट कॉल. पहिलं षटक समाप्त होण्याच्या आत जर आपण टॉससाठी रिपोर्टिंग झाले नाही तर पेनल्टी डिक्लेअर केली जाईल. चला सामना स्टार्ट होतोय. पाठलाग 39 धाबेचा. छोटं टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल जर्मन कोरावळे कडून या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात प्राऊड ऑफ डोंगरनाबे मुरबाड सुनील शेळके सरांचा आवाज. थँक्यू.
खूप खूप धन्यवाद दीपक बिराडे सर. प्रथमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शने मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया. आपण सर्व एन्जॉय करत आहात जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे आयोजित नाईट धमाका चषक 20-25 या स्पर्धेची ही दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीतील पहिल्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. साई समृद्धी मानिवली आणि जय हनुमान कोरावळे या दोन संघांदरम्यान हा सामना सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहोत. गेट आपण बघितलं तर ते 39 धावांचा आहे निर्धारित 5 षटकांमध्ये. वेळेची नोंद तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. सामना सुरू होत आहे. 7:14 झालेले 7:15 हा सामना सुरू झालेला आम्ही गृहीत धरत आहोत. इथून पुढे 20 मिनिटांमध्ये 4 षटक कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे. होत आहे मिलिंद गोलेसाठीचा फुलर लेनचा चेंडू इथे पंचांकडे आग्रही अपील जरूर केलेली आहे, परंतु इम्पॅक्ट इथे पंच विचारात घेत आहेत. क्षेत्ररक्षकाकडे काही आव्हान आहेत. या अगोदर फलंदाजी करत असताना आपण बघितलं की हॅमस्ट्रिंग चा सामना करावा लागला होता त्या क्षेत्ररक्षकांना आणि त्याचमुळे आता आपण बघतो की 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत. सहजगत्या पूर्ण झालेल्या ह्या 2 धावा. 2 धावांनी हा डाव इकडे सुरू होत असलेला आपण सगळेजण बघत आहोत. हा चेंडू इथे आपण बघतो की अपील जरूर रेत झालेली आहे, परंतु चेंडू डावीष्टी सोडून जाणार आपल्याला पाहायला मिळतो. त्याचमुळे इथे वाईड कॉल करण्यात आलेला आहे. आपण बघतो की उजव्या बाहेरचा वाईड ठरवत असताना पंचांना ज्या आव्हानांना सामोरं जावं लागतं त्यापेक्षा फार कमी आव्हानांना सामोरं जावं लागतं ज्यावेळेस चेंडू लेग स्टिकच्या बाहेर असतो. अगदी लेग स्टम्पच्या थोडा बाहेरून जरी गेला चेंडू तरी वाईडच कॉल करण्यात येतो. यावेळेचा फटका चांगला आहे. या अगोदर 2-10 फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज मिलिंदने आणि सरते शेवटी त्याला त्यामध्ये यश मिळालेलं आहे. स्लॉग स्वीप फॉर रन्स. यावेळेचा चेंडू फार चांगला आहे. उजबेष्टीच्या बाहेर ठेवला होता. फुलरलेनचा चेंडू हाताळलेला आहे गोलंदाज रोहित धुमाळने. रोहित धुमाळ चांगला कॅरेक्टर आहे. आपण जर मानिवली संघाचा विचार केला तर फलंदाजी गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी रोहित धुमाळला जाणलं जातं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना ते चोखंदळपणे हाताळलं पाहिजे. प्रत्येक पाऊल इथे शहाणपणाचं टाकणं अपेक्षित आहे. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या वतीने अनुभव योग्य रीतीने वापरावा लागेल. यावेळेस डाबेष्टी सोडून जाणारा चेंडू होता. फुलरलेनचा फुलटॉस होता. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे आणि त्याचमुळे चेंडू इथे आपण बघतो दणदण करत असताना सीमारेषेच्या पलीकडे वाईड +4 5 यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. मोठा फटका पावलांचा वापर केला होता फलंदाजाने. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर स्लॉग हिट 1 बाउन्स ओव्हर द फेन्सेस फॉर रन्स.
यावेळेस इथे फुलटॉस होता, त्यावर आणखी एक तगडा प्रहार केलेला आहे. फलंदाजी सोपी बनवलेली आहे अनुभवी फलंदाज मिलिंदने. यावेळेस रोहित धुमालच्या विरोधात तो प्रचंड आक्रमक बनलेला आहे. षटकार. आणखी एक मोठा प्रहार. गोलंदाजाने चेंडू समोरच ठेवला होता, फलंदाज त्यासाठी तयार होते. लॉफ्टेड फ्लिक, व्हॉट ए ग्रेट शॉट, ऑल द वे फॉर सिक्सर. पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये 28 धावा तब्बल या धावपलकावर जोडण्यामध्ये यश आलेलं आहे फलंदाजांना. एकोणचाळीस धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करण्यासाठी दाखल झाले होते फलंदाज मिलिंद आणि पिंकेश. त्यातून 6 चेंडू खेळत असताना मिलिंदला आपण पाहिलं. 24 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला उरलेली आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत चांगली खेळी आतापर्यंत मिलिंदने केलेली आहे. पहिला डाव आपण पाहिला की जो गोलंदाजाने गाजवला होता गोलंदाजी करत असताना जयहनुमान कोरावड्याच्या, आणि त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघामध्ये इतके धाकड फलंदाज असताना सुद्धा 38 वर निर्धारित 5 षटकांमध्ये त्यांना थांबवलं होतं. त्याचमुळे तो कॉन्फिडन्स आपण बघतो की इथे योग्य रीतीने वापरत येत आहे फलंदाजी करत असताना या फलंदाजांकडून. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस इथे आपण बघतो आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने झाला होता. एक धाव दरम्यान मिळालेली आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक एकेरी दुहेरी धाव महत्वाचे. फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयाच्या दिशेने ते आगेकूच करतील. गोलंदाजी करणाऱ्या संघासमोर मात्र आता अधिकचे पर्याय उपलब्ध नाही. तुम्हाला रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये फलंदाजांना बाद करावंच लागेल. तर आणि तर अशा पद्धतीच्या ॲव्हरेज टोटल मध्ये इथे इंटरेस्ट क्रिएट होऊ शकतो. एक धाव दरम्यान पूर्ण होत असलेले आपल्याला पाहायला मिळेल. कैलास तिकडे चेंडू खाली होते, परंतु बघा एकंदरीत क्रिकेट हा असा खेळ आहे जिकडे तुमची जर कामगिरी पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना चांगली झाली नाही तर गोलंदाजी करताना दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला अवधान एकत्रित करणं किंवा मग पुढे जाऊन हिम्मत गोळा करणं हे कठीण बनतं. आणि बॉडी लँग्वेज लगेच बदलते, तुमची थिंकिंग लगेच वेगळी सुरू होते. ह्या बघा ह्या अशा पद्धतीच्या झेल आणि कुठेतरी जाऊन चेंडू आउटफील्डमध्ये लँड होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इंटेंटच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही किती उत्साही आहात, किती जोश तुमच्यामध्ये आहे यावरून ठरत असतात पहिल्या डावामध्ये. त्याचमुळे कामगिरी चांगली करणं अपेक्षित आहे कोणत्याही संघासाठी. धावा बनलेले 31, 8 धावांची गरज. स्विच केलेला आहे हा फलंदाज, जबरदस्त फलंदाजी करतोय, तुफानी फटकेबाजी, आणखी एक तोलेजंग षटकार. सावळाराम नगर संघ आपलाच लगेचच रिपोर्टिंग करायचंय. बघा सामना आपल्याला दुसरा लगेच तिथे सुरू करायचा आहे. प्रतिस्पर्धी संघ उपस्थित नसेल तर चेंडूंची पेनल्टी दिली जाईल. हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम. चौकार आला आणि इथे अत्यंत वेगवान पद्धतीने फलंदाजी करत असताना चौकाराने सामना संपवलेला आहे. मिलिंद गोलेची जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी आणि दुसऱ्या षटकामध्येच काम तमाम केलेलं आहे प्रतिस्पर्धी संघाचं. सामना जिंकला कोरावळे संघाने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघाचं कौतुक. वेळेच्या बाबतीत आपण चांगलं सहकार्य दिलं, योग्य वेळेमध्ये तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल
जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनाम्याच्या वतीने आम्ही आपले ऋण व्यक्त करत आहोत। या सामन्यातील सामनावीर खेळाडू मिलिंद गोल्हे ज्याने 37 धावांमधून 31 धावांचं योगदान अवघ्या 9 चेंडूंमध्ये दिलं होतं। मिलिंद इज दी मॅन ऑफ द मॅच। दोन्ही संघ आपल्याला हस्तांदोलन करायचं आहे आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे। त्याचबरोबर मिलिंद गोल्हे आपणास विनंती असेल आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी लगेच जॉईन व्हा। त्याचबरोबर तिसरी विनंती आहे सावळाराम नगर संघाला आपण जिथे कुठे असाल तिथून लवकरात लवकर मैदान गाठा कारण सामना ऑलरेडी